भीम उत्सव समिती सातपूर शहराच्या वतीने 3 दिवस भव्य गायनाचा व प्रबोधन करण्याचा कार्यक्रम साजरा करण्यात आलाय। या कार्यक्रमाप्रसंगी भीम महोत्सव समितीचे अध्यक्ष भिवानंद अप्पा काळे, उपाध्यक्ष गीता संजय जाधव, कार्याध्यक्ष सार्थक नागरे, खजिनदार रवींद्र बाबूराव काळे, सहकार्य अध्यक्ष माया काळे व कोर कमिटी सदस्य काका काळे, अरुण काळे, रवी काळे, वसंत पंडित, आनंद काळे, पद्मराज काळे, भीमराव काळे, सिद्धांत काळे, शुभम काळे, सुमित काळे, रमेश काळे, मोगल काळे, नंदू काळे, संगम काळे, राहुल काळे, महेंद्र पंडित, अशोक उशिरे, राजू नेट आवटे, विनोद काळे, सुनील काळे अनेक मान्यवरांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमामध्ये मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। साहेबराव येरेकर यांच्या गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। काय बोलता तुझी या प्रति एवढीच आस आहे की आम्ही बायकोना जिकडे की तिकडे विनाश आहे। तुझीच पंचशिला की जी घडवी या मानवांना, धन्य तुझी ती वाणी सोन्याची रास आहे। मला ही यशवंता अभिमान खास आहे, कारण जगी मी तुझ्या बुद्ध आणि भीमगीताचा दास आहे, दास आहे, दास आहे। कारण अजी ना होता वो मसीहा, जी हाँ, ना होता वो मसीहा तो ये खुशियों का सिलसिला नहीं होता। बेरंग रहती है जमीन और आसमां का रंग नीला नहीं होता। अरे भारत तो कब का कंगाल हो जाता यारो, अगर इसे मेरे भीम जैसा हीरा मिला नहीं होता। बाबा साहब की जयंती क्यों मनाते हैं? क्योंकि किसी के कोख से सांप पैदा हुआ है बहुजनों को डसने के लिए। सदियों पुरानी बात है और चलते आ रहा है ये सिलसिला। किसी के कोख से सांप पैदा हुआ है तो किसी के कोख से पाप पैदा हुआ है। हाँ जी, किसी के कोख से सांप पैदा हुआ है तो किसी के कोख से पाप पैदा हुआ है। लेकिन बीमारी ऐसी माँ थी यारो कि जिसके कोख से बाप का बाप पैदा हुआ है। यार अम्बेडकर, उनको अभिवादन करने के लिए मैं यहाँ पर बड़ी श्रद्धा से आया हूँ और श्रद्धा सुनने समर्पित करने जा रहा हूँ। सोनियाचं वैभव किती मोजता येत नाही जगातल्या बापानं, असं वैभव दिलं त्या बापाच्या बापानं। विळखा घातला होता विषारी सापानं, पण पडून गेले सर्व भीमाच्या खडकापाने। सन्मानाचे हे जिने शिकविले, केले माणूस आम्हाला, केले माणूस आम्हाला। आणि म्हणून बुद्ध गौतमाला वंदन, बुद्ध गौतमाला वंदन, बाबा भीमाला, बुद्ध गौतमाला, बाबा भीमाला, बुद्ध गौतमाला, बाबा भीमाला, बुद्ध गौतमाला, बाबा भीमाला। Oh
बुद्ध गौतमाला बाबा दादा थोडं विकू टाका. आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांची चळवळ गीत गायनाच्या माध्यमातून ज्यांनी वाडी तांड्यापासून शहरापर्यंत आणि शहरापासून बंदरापर्यंत अतिशय पोटतिडकीनं पोहोचवण्याचं महान असं काम केलं, ते तमाम दलित शाहिरांच्या गळ्यातील कंठमणी आणि आजच्या या भीम शाहिरांचं प्रेरणास्थान लोककवी सियासत चलाने वालों, चाहे बीजेपी हो, कांग्रेस हो, राष्ट्रवादी हो, शिवसेना हो, गौर से सुनिएगा. लोकसभा का इलेक्शन का माहौल चल रहा है. हमें पता है ये लोकशाही हमारे हाथ में है, तो यकीनन भीम ना होते आजादी ना होती. उजवा हात थकला तर डाव्या हाताने संविधान लिहिलं राजा. हाय बीपी, हाय शुगर, जीव घेण्या बिमाऱ्या होत्या बाबासाहेबांना. तमा न करता देशाचं भवितव्य आणि तुमचं आमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी अतिशय कष्ट उपसले या महामानवाने. आणि म्हणून जगात विद्वान शुंभवलो आपण आले, जगानं मान्यता दिली. जगातला पहिला विद्वान, अरे आपण धीरूभाई अंबानीच्या अवलादीपेक्षा श्रीमंत आहोत. कारण जगामधला पहिला विद्वान असणारा, जगामधला पहिला विद्वान असणारा MA PhD DSc LLD लीट बॅरिस्टर आहे. एवढा शिकलेला, जगात नो चालेल असणारा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला बाप म्हणून भेटला, म्हणून आपण जगात श्रीमंत आहोत. जगात काही दिले कि मैं बड़ा तो तू काय का बड़ा, तू तो औरतों के कपड़े लेके पेड़ पे चढ़ा, तू काय का बड़ा. पहाड़ी रे कष्ट करून आम्हा पहाड़ी रे तोडला ही श्रमाला. चरणावरची फुलं अंधियारा छा जाता हमारे जिंदगी.
अशी होती स्वाभिमानी ती रमाई, 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 अशी होती स्वाभिमानी आपण सर्वांनी हरिरामजी के दुल्हारे ये कमाल कर दिया। मूकनायक संपादक जागतिक कीर्तीचा अर्थतज्ञ थोर जलतज्ञ नीतितज्ञ शोषण आणि अन्यायाला बळी पडलेल्या शेतकरी शेतमजूर कामगार व बहुजन समाजाचे उद्धारक आणि बौद्ध धम्माचा समता व मानवतावादी आधार विचारांचे पुनर्जीवन घडविण्याचे महान श्रेष्ठे क्रांती सूर्य विश्वरत्न भारत रत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब तथा भीमराव रामजी आंबेडकर या तमाम महामानवाला अभिवादन करतो, कोटी कोटी नमन करतो। आद्य क्रांती माता यशोधरा, माता सावित्री, जिजाई, भीमाई आणि रमाई या राष्ट्रमातांच्या चरणी विनम्र असं वंदन करतो। बघितलं आपण 3-4 वर्षापासून ही स्थापन झाल्यावरती आपण कार्यक्रम सातत्याने घेत होतो आणि यावर्षी भीम उत्सव समिती ही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक आहे आणि इथं व्हावी असा हा सगळ्यांचा शहरातील सगळ्या लोकांचा हेतू होता। त्या हिशोबाने आपण हा जो तुम्ही बघतायत हा देखावा ऐतिहासिक देखावा, यामध्ये मराठवाडा विद्यापीठाचं काही देखावा आहे आणि नागपूरचे दीक्षाभूमीचा काही भाग आहे। असा हा दोन्ही मिळून देखावा प्रथमच सातपूर नाही तर पश्चिम पट्ट्यामध्ये पूर्वी हा देखावे फक्त नाशिक आणि नाशिक रोडला व्हायचे, परंतु हे देखावा आपण या सर्व आमच्या कोर कमिटीचे असो आणि ह्या दात्यांनी ज्यांनी यांनी नावं घेतले त्यामध्ये आमच्या आमदारबाई देखील होत्या
खासदार हेमंतप्पा गोडसे देखील आहेत, अनेक असे ज्यांनी रवी भाऊंनी नावं घेऊन सगळ्यांचं सांगितलं. अनेक या दात्यांमुळं हे स्मारक आपण बघतो इतकं भव्य. कालच्या गायकाला असं वाटलं की हे स्मारक ऑलरेडी सिमेंटचं आहे. त्यांना जेव्हा आम्ही सांगितलं की गोरेगावचे जेव्हा फिल्म सिटीचे जे लोक आहेत त्यांनी हे 15 दिवस सातत्यानं मेहनत दिवस रात्र घेऊन हे केलेलं, त्यांना आश्चर्य वाटलं. कारण नाचतं तर काही नाही, त्यांना वाटतं हे याचं सिमेंटचं आहे का. म्हणजे अशा पद्धतीचा देखावा हा मुंबईपर्यंत पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आपला हा देखावा या भीमोत्सव समितीच्या वतीनं मी अध्यक्ष भिवानंद अप्पा जेव्हा झालो आणि आमचे कोर कमिटीचे म्हणजे उपाध्यक्षा गीताताई असेल जाधव, मायाताई कार्याध्यक्ष आहेत, सार्थक देखील कार्याध्यक्ष आहेत आणि ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आर्थिक बाब सांभाळली खजिनदारपद ते रवींद्र बाबूराव काळे, खऱ्या अर्थाने एकदम पडद्यामागचा कलाकार, एकदम चांगलं काम त्याही माणसाचं आहे. आणि अशा यामुळे ह्या सगळ्यांच्या खेळीमेळीच्या वातावरणामुळं 3 दिवस हा सातत्यानं तिन्ही कार्यक्रम अगदी तोलामोलाचे होते. याच्यात एकही कार्यक्रम असा नाही की तोलामोलाचा नाही. हे तिन्ही शाहीर रवी शेट्टी असो यांनी दोन्ही हे मोठा शाहीर अतिशय चांगल्या पद्धतीने प्रबोधन केलं आणि पुढच्याही वर्षी असाच कार्यक्रम होईल. तुम्ही सर्वांनी, मी अध्यक्ष, मला तुम्ही सर्वांनी एवढं मोठं प्रेम दिलं. म्हणजे स्टार न्यूजच्या माध्यमातून असो, नाशिक न्यूज असू द्या, तुमची दिशा न्यूज असू द्या, DPN न्यूज असू द्या किंवा आपलं NCN न्यूज, या सगळ्या लोकांनी, 9 न्यूजनी, या सर्व पत्रकारांनी भरभरून आम्हाला प्रेम दिलं आणि आमची जेवढी प्रसिद्धी देखील तुम्ही केली. खऱ्या अर्थानं आमच्या प्रसिद्धीला हा लोकशाहीचा 3रा खांब आहे, तुम्ही 4था खांब आहे. या 4थ्या खांबाने खऱ्या अर्थाने आम्हाला सगळ्यांना मोठं केलं. तुमचं देखील सगळ्यांचा आभार आणि प्रिंट मीडियाचे जेवढेही पत्रकार असतील त्यांचंही आभार. आणि पुन्हा एकदा सांगतो, कोर कमिटीच्या वतीने सगळ्यांचा आभार. सगळ्यांनी आम्हाला सहकार्य. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आमच्या कार्यक्रमाला प्रसिद्धी देत आहेत त्यांच्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि अशाच प्रकारचे 2025ला अशाच प्रकारचा कार्यक्रम होईल याची आपण नोंद घ्यावी. आणि आपले ज्ञानेश्वरजी आंधळे जे आहेत त्यांनी गेल्या 13 तारखेपासून DPA न्यूज सातत्याने 1.5-2 तासाचा कार्यक्रम दाखवलेला आहे. त्यांचं खऱ्या अर्थानं कमलाकरजी तिवडे असेल, पगारे साहेब असतील, परमेश्वरजी आंधळे असतील, आमचे निर्भिडी बाळाचे जाधव साहेब असतील, सर्वांच्या वतीनं आपल्या खऱ्या अर्थानं या लाडक्या लेकराचं सर्व कोर कमिटीच्या व गायक फाउंडेशनच्या वतीने सर्व जनतेचे व सर्व रहिवासीचे व सर्व पत्रकारांचे मी आभार मानतो. व सर्व भीमोत्सवाचे जेवढे पण कार्यकर्ते आहे, छोटे असो मोठे असो, कार्याध्यक्ष असो अध्यक्ष असो, सर्वांचे मी जाहीर आभार मानतो. धन्यवाद. भरीव असं योगदान करणारे सातपूर शहरातले जे दाते आहेत यांनी सातत्यानं गेले 4 वर्ष आम्हाला योगदान करतात. हे कुठली आशा अपेक्षा न बाळता भरभरून हा भीमोत्सवाला मतदान करतात, मदत करतायत. त्यामध्ये सर्वात मोठा सहभाग असेल आमचे विक्रम अण्णा नागरे, दुसरे दिनकर अण्णा पाटील, तिसरं एक सलीम मामा शेख, तसेच संजय भाऊ जाधव, नंदू शेठ जाधव, दिलीप शेठ गिराशे, हेमंतप्पा गोडसे, गोकुळ शेठ निगळ, सुधाकर भाऊ बडगुदर, माधुरीताई बोलकर, निवृत्ती अण्णा इंगोले, बाबू शेठ नागरगोजे, भागवत आरोटे, रंजन भाऊ ठाकरे, तसेच डॉक्टर जयंत रणदिवे, DS सावळे साहेब, सागर जारे, डॉक्टर DL कराड, विलासांना शिंदे, उद्योजक वेणुगोपाल सर, तसेच सातत्यानं 3 वर्ष आम्हाला योगदान करतायत संदीपजी झा. आणि असे सर्व जे आमचे मार्गदर्शक लोक आहेत यांनी आम्हाला सातत्याने 3 वर्ष भरीव असं योगदान दिलेलं आहे या भीम महोत्सवासाठी. या सर्व दात्यांचं सर्व भीम उत्सव कमिटीतर्फे आभार व्यक्त करतो. माहिती आहे, गेल्या 4 वर्षांपासून या भीम महोत्सव समितीची स्थापना झाली आणि स्थापना होताना पूर्ण
सातपूर शहरामध्ये विविध वस्त्यांमध्ये असलेला जो भीम सैनिक आहे आणि ज्यांच्यामुळे या भीमोत्सवाला सुरुवात झाली, असे सर्व दाते घेऊन आपण पहिल्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने महानाट्य डॉक्टर आंबेडकर मैदानावर सादर केलं. त्याचप्रमाणे मागच्या वर्षी तथागत गौतम बुद्धाच्या नावाने आपण महानाट्य सादर केलं. परंतु गेल्या 2 वर्षांच्या अडचणीमुळे पाऊस आला आणि त्या कार्यक्रमाला थोडा व्यत्यय आला आणि भीमोत्सव समितीने यावेळी विचार केला की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे ते स्मारकावर आपण लाखो रुपये खर्च करून, आपण हे जे स्मारक बघतात त्या स्मारकावर 8 ते 10 लाख रुपये खर्च करून या स्मारकाचा आम्ही ऐतिहासिक देखावा साजरा केला. आणि आपण बघितलं की 13 आणि 14 तारखेला भव्य दिव्य अशी मिरवणूक काढून की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षा दिला, समाजाला वाटतं की 14 एप्रिल हा आपला आनंदाचा दिवस आहे आणि त्या दिवशी आनंदात असलं पाहिजे, नाचलं पाहिजे, गायलं पाहिजे, हा उद्देश ठेवून आम्ही त्या ठिकाणी जयंती साजरी केली. आणि 18, 19, 20 तारखेला भीमगीतांचे कार्यक्रम साजरे केले. त्यामध्ये रवी शेट्टेचा असलेला भीमगीतांचा कार्यक्रम असेल, काल झालेला प्रकाश पाटणकरांचा कार्यक्रम असेल. आज आपण बघितलं की एवढ्या संख्येने, एवढ्या पूर्ण परिसर भरून जाईल, एवढ्या ताकदीनं भीम अनुयायी आणि आंबेडकर बांधव आणि सर्व समाजातील लोक त्या कार्यक्रमाला आले आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. अशाच प्रकारचा कार्यक्रम 2025ला होणार आहे. आपण बघितलं की 13-14 तारखेला ज्या पद्धतीनं या परिसरामध्ये अत्यंत आनंदाचं आणि उल्हासाचं वातावरण होतं, त्याच प्रकारचा ऐतिहासिक देखावा आपण पुढच्या वर्षी करणार आहोत असं आमच्या भीम महोत्सव समितीच्या वतीने ठरलेलं आहे. आपण सर्व प्रेस मीडियाचे कर्मचारी आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या पद्धतीने आम्हाला प्रसिद्धी दिली. आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. 133वी जयंती ही अतिशय जोमाने आणि अतिशय सुंदर आणि सर्व मिळून, सर्व समाज, सर्व काळे फाउंडेशन मिळून अतिशय सुंदर हे भीम महोत्सव जयंतीची साजरी केली. सर्वात प्रथम मी जे अध्यक्ष आहे भिवानंदजी काळे त्यांचं मनापासून धन्यवाद करेल आणि बाकीची जी कोर कमिटी टीम आहे, रवीनाना काळे आहेत, अरुण भाऊ काळे आहेत, रवींद्र बाबूराव काळे आहेत, अशा गीताताई जाधव आहेत, यांनी सर्वांनी इतकं अतिशय सार्थक नागरे यांनी सगळ्यांनी मिळून जे अतिशय परिश्रम केले आणि त्या परिश्रमाने चांगले भीम सैनिकांना अतिशय 8 दिवस अतिशय उत्साहाचं वातावरण निर्माण करून दिलं. आणि खरंच भीम महोत्सव ही समिती आणि जयंती जी साजरी झालेली आहे, अगदी मनापासून मी सगळ्यांचा आभार मानते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सर्व पत्रकार बंधू जे सातत्याने आमच्या सोबत उभे आहेत, आमच्या कमिटी सोबत उभे आहेत, या सर्व पत्रकारांचं, इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार सर्वांचं मी मनापासून आभार आणि अभिनंदन करेन. धन्यवाद. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीच्या अनुषंगाने भीम महोत्सव समितीच्या कोर कमिटी सदस्य या नात्याने मी अरुण काळे यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती भव्य दिव्य स्वरूपात सातपूर राजवाड्यात संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने 13 तारखेपासून ते आज 20 तारखेपर्यंत विविध सामाजिक आणि समाज प्रबोधनाचे कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आले. आपण बघत आहात का हा जो पुतळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला 10 लाख रुपये खर्च करून भव्य दिव्य स्वरूप मी या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचप्रमाणे 18, 19, 20 तारखेला या ठिकाणी रवी शेट्टे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचप्रमाणे 19 तारखेला महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक प्रकाश पाटणकर यांचाही कार्यक्रम आयोजित केला होता. आणि आज साहेबराव येरकर हे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आहेत, त्यांनी फुले शाहू आंबेडकर विचारधारा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होण्याचं काम केलं, त्यांचा कार्यक्रम आयोजित करत आहे. अशा प्रकारे भीम महोत्सव समितीच्या वतीनं सर्व पदाधिकारी आणि कोर कमिटीचे सदस्य आणि काळे फाउंडेशन सर्वांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी केली. तर
प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने शारीरिक श्रमिक आणि आर्थिक मदत करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यक्रमाचा आभार व्यक्त करतो. आणि एरेकर भोकर जिल्हा नांदेड तिथून नाशिकसाठी सामाजिक प्रबोधनाच्या कार्यक्रमासाठी आलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीप्रित्यर्थ इथे भव्य दिव्य असा कार्यक्रम 3 दिवसापासून चालू आहे. आणि आज सन्माननीय जयंती मंडळाच्या सर्व समितीच्या सदस्यांनी मला गायनरूपी सेवेची संधी दिली त्याबद्दल सर्व जयंती कमिटीचा आणि अध्यक्ष महोदयांचा आभार व्यक्त करतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. भीमोत्सव समितीच्या वतीनं हा भीम फेस्टिवल सातत्यानं 3 दिवसापासून चालू आहे. पहिल्या दिवशी देखील रवी शेट्टीच्या ऑर्केस्ट्राला तुफान गर्दी होती आणि त्यानंतर काल प्रकाशजी पाटणकर साहेब आणि आज मराठवाड्यातील विद्रोही शाहीर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घराघरापर्यंत पोचले पाहिजे या माध्यमातून शाहिरीच्या माध्यमातून बाबासाहेबांची चळवळ चालवणारे आमचे साहेबरावजी एरेकर यांचा आज भव्य गीताचा आणि प्रबोधनाचा कार्यक्रम आहे. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की आमच्या 10 पुढाऱ्यांच्या भाषणापेक्षा एका शाहिराच्या गाण्याने जे प्रबोधन होतं ते 10 पुढाऱ्यांना देखील भारी आहे. असे आमचे साहेबराव एरेकर यांना आपण आज या नाशिक नगरीमध्ये बाबासाहेबांचं प्रबोधन करण्याचं ते आलेले आहेत आणि सर्व लोकांनी याचा लाभ घ्यावा. भीमसैनिकांनी देखील लाभ घेतला पाहिजे. तरुण भीमसैनिकांचं रक्त उसळवणारे शाहीर आहेत आणि त्यांच्या प्रबोधनातून काहीतरी आपलं घेतलं पाहिजे. बाबासाहेबांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवले पाहिजे असं शाहीर आज आपल्याला मिळालेले आहेत. त्यांचा देखील आभार. आणि आपण सर्वांनी लवकरात लवकर या कार्यक्रमाला यावं. आजचा शेवटचा फेस्टिवल आहे तेव्हा सगळ्यांचं सर्व देणगीदारांचं ज्या सभासदांचं 5,000 असो 11,000 असो मोठ्या देणगीदारांच्या सगळ्यांचं स्वागत करतो. कोर कमिटीच्या सर्व सदस्यांचं देखील मी अध्यक्ष भीमानंद अप्पा काळे या नात्याने सर्वांचं स्वागत करतो. जय हिंद. कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.